सासूबाई, सुभद्रा काकू, सासूबाई, सुभद्रा काकू, सासूबाई, कुठे गेल्या या? सुभद्रा काकू कुठे आहात तुम्ही? सासूबाई, सगुणे कुठे गेल्या गया? सासूबाई, अगं बाई, सासूबाई, सासूबाई, अगं सगुणे, सगुणे शांत हो बाई. भलते सलते आणू नकोस बाई मला. काही होणार नाही त्यांना. शांत हो तू. अगं सगुणे कशाला गळा काढतेस? अगो अशी नाही हो बुडायची मी. आधी सगळ्यांना बुडवीन आणि मगच उडी मारीन मी. अहो सुभद्रा काकू, पण ही बुडण्याची भाषा हवीच कशाला म्हणते मी. माझे ऐका, चला बरे आत. कशासाठी येऊ मी आत? कशासाठी येऊ? माझ्यासाठी दारे बंद केलेत ना तुझ्या त्या सावत्र आईने. अगो म्हणजे माईने गो दार लावून घेतले, माझ्या सुनेस घेऊन गेली आणि मला इथे इथे असे उन्हात उभे केले. शोभले का? शोभले तीस? नाही हो नाही, तसे काहीच नाहीये माईच्या मनात. उलट आम्हाला तिनेच पाठवले तुम्हाला बोलवावयास. ती म्हणाली गवल्याची खीर केलीये. सुभद्रा वहिनींना म्हणावे खाऊन घ्या म्हणून. घटकाभर राग बाजूला ठेवा आणि 2 घास खाऊन घ्या. काय गो? दोघी काय आमिष दाखवताय मास? छे छे, आणि तुम्ही काही आमिषाला बळी पडणाऱ्यांपैकी थोडीच आहात. तुम्ही काही तुमचे तत्व सोडणार नाही. मग गवल्यांची खीर असली म्हणून काय झाले? काय ग सगुणे? हो हो, मग ती गवल्याची खीर असली म्हणून काय झाले? मी नाही हो यायची आत. आणि माईने शेवग्याच्या शेंगांची आमटी देखील केलीये, अगदी चविष्ट झालीये. पण चिंचगुळाचा कोळ घातलाय ना? काय गो दुर्गे, कामसूलच घातले. अगो बाई बाई बाई, आणि मला एक सांग, उकळी आल्यानंतर ओला नारळ घातलाय ना तिने? हो, अगदी तुम्ही शिकवल्यावर हुकूम केलीये. बाळण भटजी आणि बाबा जेवले देखील पोटभर. अगो बाई, खरे? अहो अगदी खरे. पण काही म्हणा सुभद्रा काकू, तुम्ही दोघी जावा म्हणजे अगदी प्रेमाच्या जावा आहात. नाही म्हणजे ताई काकू जेवल्या नाहीत म्हटल्यावर तुमच्या घशाखाली कसा घास उतरेल? नाही 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 नाही, अगो मी कशाला उपाशी राहू? नाही, ती उपाशी राहिली म्हणून मी नाही उपाशी राहणार. अजिबात उपाशी राहणार नाही. सांगून ठेवते. सगुणे पान वाढ ग माझे आणि जेवण ऊन करायला घे. मी नाही उपाशी राहणार आहे तिच्यासाठी. तिला राहायचे असेल ना तर राहू दे. हो हो आले. तू फक्त बघणारच आहेस का? वाढणार कोण? मला भूक लागली आहे. हो. कधीपासूनची उभी होते मी उन्हात. वाढ वाढ. सुभद्रा काकू, कशी झालीये गवल्याची खीर? छान झालीये गो दुर्गे, खरंच छान झालीये. आणि आमटी नाही आवडली वाटते तुम्हास? अगो अगं, न आवडायला काय झालंय? आमटी देखील छान झालीये. हो अहो, छानच व्हायची. आपल्या माईने केलीये ना ती. छानच झाली असणार आमटी. पण ताई काकूंनी देखील खाल्ले असते तर आणखी बरे वाटले असते आम्हास. मग काय करू मी? नाही, तिला खायला दे, ती देखील खाईल. अहो पण ताई काकूंचा राग नाही गेला ना तुमच्यावरचा अजून. उपाशी पोटीच निजले आहेत त्या. मी काय म्हणते सुभद्रा काकू, तुम्ही जरा. काय करू मी? हाताने जाऊन भरवू तिला? नाही म्हणजे हाताने भरवण्याची गरज नाहीये तुम्हास. पण मी काय म्हणते सुभद्रा काकू, घर म्हटले की भांड्याला भांडे लागणारच. तुम्ही जरा त्यांची मनधरणी केली असती तर. का नाही, मीच का करू? सांग ना, सांग. हो काकू. ठीक आहे ग दुर्गे, काढते. हो, ताईचा राग काढते मी. पण माझी एक अट आहे, त्या माईने माझी पाया पडून क्षमा मागितली पाहिजे, तरच मी ताईचा राग काढी. नाही तर इथे अशी बसून राहीन.
राहू दे त्या ताई सुपाशी. अहो काकू, अहो गुळ पाणी घ्या. ठेवा. घेताय ना? हो घेतो. अरे माधवा घे. ताई, तू कधी आलीस आणि कशी आहेस? नशीब ओळखलंस मला. मला वाटलं विसरलास की काय. असे कसे विसरू आम्ही? लहानपणी किती गट्टी होती आमची. तुझ्या बोटाला धरूनच तर हिंडत असे. होय ना. एकदा लिमयांच्या मधून माझ्या परकरावर काकवी सांडली तर तूच रडायला लागलास. आठवतंय ना? हो तर. आम्ही शाळेतून येईपर्यंत तू चिंचा, आवळे, बोरे जमा करून ठेवीत असे आणि मग आम्ही शाळेतून आल्यानंतर त्याला मीठ लावून आपण सारे मिटक्या मारीत खात असू. होय रे होय. तुला दिल्याशिवाय घासच जायचा नाही रे मला. पण माधवा, सुकलास की रे? मोठ्या आजारातून उठलास ना? हो, खरे तर आम्ही मुंबईतच निघालो होतो कामासाठी आणि यावेळी मात्र ठरविले होते की तुझ्याकडे यायचे मुंबईला आल्यावर. पण वाटेतच आजारी पडून पुण्यास गेलो ते आता इकडे आलो. जीवास घोर लागला होता हो माझ्या. 4 वेळा निघाले तुला भेटायला यायला, पण मुळी भीतीच वाटायची. मग इकडून रागे भरणे झाले की असे वागणे शोभत नाही म्हणून. तेव्हा मग इकडून मामंजींनाच घेऊन जाणे झाले. हो, ते दोघे आले होते, पण तू तिकडे नाही तर इकडे तरी आलीस. अगदी बरे वाटले. आता येथे पुरे माहेर पण होऊ दे. बरे करा माबाई. सखुताई ही आमची अगदी लाडाची बहीण आहे, तेव्हा तिचे माहेरपणाचे सारे कोड आपण पुरवावयास हवेत. होय तर. खरं सांगू का माधवा, इथे मला अगदी छान वाटते आहे. इथे फक्त तुझी चिमुरडी बायको आणि मी. वडील बायका नाही तिथे दटावायला. काय रमे? अगं बाई, मी नाही हो बोलले असे. पण वडील बायकांचा काच नाही हे बरे वाटते आहे की नाही ते सांग. ताई काकूंची तर मला भीतीच वाटत असे. भारी जोरात केस विंचरायच्या हो माझ्या. आणि मी तर असे ऐकले की सुभद्रा काकू देखील इथे पुण्यासच आहेत म्हणून. त्या बोलू लागल्या की मी लपूनच बसायची. त्या केव्हा आणि कशासाठी रट्टा देतील काही नेमच नसायचा त्यांचा. त्यापेक्षा इथे मला आवडले हो माधवा. आवडले ना? छान. चला आता आपण आतले पाहू, तोवर स्वतःचे सुद्धा आवरून होईल. हो हो, चला चला या. कालपासून अन्नाचा एक कण गेला नाहीये ताईंच्या पोटात. आणि काही केल्या दोघीही आपला हट्टीपणा सोडत नाहीयेत. काय व्हायचे आता काहीच कळेनासे झाले. काय झालंय या घरास? खरे म्हणजे या घराची शांती टिकून राहावी म्हणून ताई काकू आणि सुभद्रा काकूंनीच तर हे शांत वगैरे करण्याची कल्पना काढली होती ना. आता ती शांत पूर्ण झाली, अगदी सागर संगीत. तर या दोघींची तोंडे 2 दिशांना. काय म्हणावे हट्टीपणास? काय म्हणाल्या सुभद्रा वहिनी? बोललीस का त्यांच्याशी? हो बोलले. काय म्हणल्या? अगं मग सांग ना, काय बोलल्या त्या? माई, सुभद्रा काकू जे काही बोलल्या ते मला अजिबात आवडलेले नाही. अगं पण त्या काय बोलल्या हे सांगशील का नाही? सुभद्रा काकू म्हणाल्या की माईने जर माझी पाय धरून क्षमा मागितली तरच मी ताईची क्षमा मागेन.
माईंनी पाय धरून क्षमा मागितली, आता हे काय नवीन? काय काय चाललंय काय? हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासारखे झाले ना. काय माई, तू असं काही मुळीच करायचं. दुर्गाक्का, जाऊन सांग सुभद्रा वहिनींना मी त्यांच्या पाया पडायला तयार आहे. काय काय माई, आज मी आमटी केलीये हे सांगू नको बरं का माधवास. पाहूया ना ओळखतो का चव. बरे, ही चिंचगुळाची धनेजिरं पूड लावलेली आमटी खास माझ्या हातची, त्यास आवडते ना. पाहूया ना ओळखतो का ते. तिकडे आमच्याकडे मुंबईला ठोसरांकडे तिखटावर जरा जास्त हात आहे. मलाही तीच सवय लागली. पण इकडे माधवास मात्र तिखटाबरोबर आंबट गोडाची चव लागते. कशी आहे हो मुंबई? मला यायचंय आहे एकदा. मी पाहिलेली नाही कधी. फार उत्सुकता आहे मला. मुंबई फार छान आहे हो. अगदी मोठं आहे शहर. तिथे पुण्यासारखं नाही, सगळी आपलीच माणसं. तिथे गुजराती, मारवाडी, पारसी, मुसलमान सगळ्या जाती धर्माची वस्ती आहे. सगळे अगदी गुण्या गोविंदानं मिळून मिसळून राहतात. अगो बाई, शिवाय मोठमोठाल्या इमारती, गोऱ्यांनी बांधलेल्या शाळा, कॉलेज, मोठाले प्रशस्त रस्ते आणि गोऱ्यांची भारी वर्दळ आहे तिथे. विक्टोरिया, टांगे भरपूर असतात. बग्या, मोठा डौल असतो. अगदी फार छान वाटते. पण बाई हवा दमट, घाम येतो तोच काय तो एक त्रास. मला यायचे आहे एकदा मुंबईत. खरेच? अगो ये ना मग ये. आणि आलीस की माझ्याकडेच ये हो. काय गो, कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस? सांगितलं होतं ना तूच माझे पाय चेप म्हणून. मग चल बस बस इथे आणि चेप पाय. अगो चेप लवकर. जोर आहे ना अंगात? आहे ना? मग जोरात चेप ना. पाय दुखतायत माझे उन्हात उभे राहून. हळूबाई कुठली? सुभद्रा वहिनी, नाही 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 माई, तू अजिबात गुराळ लावू नकोस तुझे. मी नाही हो भुलायची. अजिबात ऐकणार नाहीये मी तुझे या वेळेला. आणि दुर्गी बरोबर मी माझी अट कळवली होती. पोचली ना तुझ्यापर्यंत? हो, त्यासाठीच आले ना मी. मी तुमच्या पाया पडावे हेच हवे आहे ना तुम्हास? अगो बाई, म्हणजे तू? हो, त्यासाठीच आले मी. सुभद्रा वहिनी, अहो तुम्ही वडील आहात मला. तुमच्या पाया पडले तर आशीर्वादच मिळतील हो. आणि मला नाही कमीपणा वाटत तुमचे पाय धरताना. मी अगदी तयार आहे. आणि तुमच्या मनाचे समाधान होणार असेल तर आज कशाला, अगदी रोज पाया पडेन मी तुमच्या. वहिनी, पण आता क्षमा करा. ताई जे काही बोलले असतील ते विसरून जाता. पुरे पुरे आयुष्यमान भव. चला काढते त्या ताईला बाहेर काढते. काही नाही गो, लपून बसली ती. मला घाबरते ना म्हणून. चल चल गो दुर्गे. माधवाच्या पहिल्या रमेशच्या नथेची गोष्ट चांगलीच आठवते हो मला. तेव्हाही तुम्ही ती नथ चोरणार होतात आणि आजही तुम्हाला माझी कर्णफुलं चोरायचीच होती. ताई, मी स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतेय. आणि ही बाई जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत मी खोलीच्या बाहेर पाऊलही टाकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख. रमे, घेतला का ग अंगठीचा बुरका? ताई,
काय म्हणाली सकुताई? नाही नाही काही नाही म्हटलं, नाशिकची हवा फारच छान आहे, सारखी मुळी भूकच लागते इथे. अगं भूक लागते तर मग खायचंय, संकोच नाही ना करत तू? नाही रे बाबा, तुझ्या घरात संकोच कसला, उलट माहेरपणचे सुख अनुभवते कितीतरी वर्षांनी. रमेने माझी अगदी बर्दास्त ठेवली हो. आणि तू आमची. अरे वा सखुताई, किती वर्षांनी तुझी सुप्रसिद्ध चिंचगुळाची धन्या जिऱ्यांची आमटी चाकतो आहोत आम्ही. ओळखलेस ओळखलेस तू? म्हणजे काय सखुताई, तू बदललीस. चवळीची शेंग होतीस, ती चांगली गोल मोठोल तांबडा भोपळा झालीस. पण तुझ्या हातची चव मात्र तशीच्या तशीच आहे. किती बरे वाटले रे माधवा. माहेरच्या माणसांचे असे बोल ऐकण्यासाठी बायकांचे मन अगदी आसुसलेले असते. बरे वाटले हो जीवास, अगदी बरे वाटले. आता आम्ही मुंबईस आलो की खास तुझ्या घरी जेवावयास येऊ. या हो या, नक्की या, अगदी सगळे जण या. माझं सासर अगदी प्रेमळ आहे हो, सगळ्यांना आनंदच होईल तुम्ही आलात तर. आणि माधवा, तुझा अभिमान आहे हो आम्हास.